आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा डिझेलचा तीव्र तुटवडा भासतोय। डिझेलसाठी शेतकऱ्यांनी रात्रभर पेट्रोल पंपावरच मुक्काम ठोकला। इंधनासाठी अन्न पाणी विसरून शेतकरी रांगेत उभा आहे। मध्यरात्री व्यथा मांडल्याबद्दल शेतकऱ्यांनी पुढारी न्यूजचे आभार मानलेत। वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 9व्या दिवशी सुद्धा डिझेलचा तीव्र तुटवडा जाणवतोय आणि त्यामुळे शेतकरी बरेच हवालदिल झालेले आहेत। डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना भर उन्हात आणि मध्यरात्री सुद्धा पेट्रोल पंपावरच मुक्काम ठोकण्याची वेळ आली आहे। संध्याकाळपासून रांगेमध्ये उभं राहूनही रात्री उशिरापर्यंत इंधन मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं अन्न पाण्यापासून हाल होत आहे आणि या कठीण परिस्थितीमध्ये मध्यरात्री पंपावर जाऊन त्यांच्या वेदना आणि समस्या प्रशासनासमोर मांडल्याबद्दल शेतकऱ्यांनी पुढारी न्यूजचे विशेष आभार मानले। वाशिम जिल्ह्यात डिझेलची टंचाई कायम असून शेतकऱ्यांना रात्री पेट्रोल पंपावरती मुक्काम करण्याची वेळ आलेली आहे। आपण बघू शकता मी सध्या वाशिम शहरातील माऊली पेट्रोल पंपावरती आहे आणि या पेट्रोल पंपावर रात्री 12:30 वाजताच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपल्या डिझेलसाठी कॅनांची रांग लावल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी 100-500 कॅना अजूनही इथे रांगेमध्ये आहेत आणि डिझेल संपल्याचं या ठिकाणी चित्र आहे। काही शेतकरी अगदी इथे झोपण्याच्या तयारीने देखील आलेले आहेत। आपण इथे बघू शकता अगदी शेकडोच्या संख्येने इथे शेतकरी आहेत जे डिझेलसाठी अगदी दुपारपासून या पेट्रोल पंपावरती थांबलेले होते। मात्र आता रात्रीच्या दरम्यान डिझेल संपल्याचं सांगण्यात येत आहे। आपल्यासोबत ते शेतकरी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। दादा, तुम्ही किती वाजतापासून आले होते, सध्याची काय परिस्थिती आहे? आम्ही इथं 5 वाजल्यापासून आलेलो आहोत। मग आता आम्ही शेतकरी मंडळीने काय करायचं? आम्ही इथं आता जवळपास 500 लोक जमलेलो आहोत। जायची व्यवस्था नाही, कोणती साधन नाही। इथं काहीतरी व्यवस्था तरी लागेल ना। मग इथं कोणती शासनाने काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे। आता इथं पंपावाले म्हणतात की बाबा तुम्हाला फक्त 1500 रुपयाचं डिझेल भेटल आणि तुम्ही आता उद्यापासून तर आता ते असं सांगितलं की कॅनीत डिझेल भेटणार नाही। आता 30 किलोमीटर पासून ट्रॅक्टर जर चालवत आणायचं म्हटलं तर 2000चं जाण्या येण्याचं डिझेल लागते आणि इथं जर आम्हाला 2000चं जर भेटलं मग काय फायदा? त्याच्यात नुकसान आहे का फायदा आहे? तुम्ही सांगा। आता देविंगोले, पुढारी न्यूज, वाशिम। तर वाशिममध्ये 200 लिटरचा अवैध डिझेलचा साठा जप्त केला गेलाय। तोंडगाव नाका फाट्याजवळच्या धाब्यावर प्रशासनानं छापा टाकलाय। महसूल विभागाच्या धडक कारवाईमुळे ही मोठी खळबळ उडालेली आहे। जप्त केलेलं डिझेल पुढच्या कारवाईसाठी पोलिसांकडे सुपूर्द केलं गेलंय। इंधन साठेबाजांवर महसूल प्रशासनानं कडक बडगा उगारलाय आणि वाशिम जिल्ह्यामध्ये डिझेल तुटवड्याचा गैरफायदा घेणाऱ्या अवैध साठेबाजारांवर प्रशासनानं कडक कारवाई केली।